नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा बोलताना निवडणूक जवळ आली ओळखून शरद पवारांनी वयाच्या 84व्या वर्षी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असं आपलं उद्दिष्ट जाहीर केलं. आमचे न्यूज डंकाचे दिनेश कांजी आहेत, त्यांनी हा व्हिडिओ केला. त्यामुळे मला त्यातून प्रेरणा मिळाली की आपणही या विषयावर बोललं पाहिजे. शरद पवारांचं वय उलटून गेलंय आणि 6-6.5 दशक राजकारणात वावरल्यानंतर आणि दीर्घकाळ त्यापैकी सत्तेत राहिल्यानंतर अत्यंत कोवड्या वयात मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलावा असं ज्याच्या डोक्यात आलं सुद्धा नाही, त्याला वय उलटून गेल्यानंतर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला पाहिजे हे आठवलं असेल तर त्याचा विनोद समजायचा की त्याचा काही वेगळा अर्थ काढायचा असा प्रश्न पडतो. यांनी काय ते डोळा मारणं वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलंय की योग्य वयात तो डोळा मारला तर ठीक असतं. पण या निमित्ताने न्यूज डंकाच्या दिनेश गांधीने राज ठाकरेंचा डोळा मारणं या विषयावरची एक काहीतरी कॉमेंट सांगितली. पण मला त्यापेक्षा खूप जुनी गोष्ट आठवते. आज शरद पवारांचं वय 84च्या पुढे गेलेलं आहे. 94 साली म्हणजे 30 वर्षापूर्वी शरद पवार हे कदाचित मला वाटते 56 वगैरे वर्षाचे असतील. म्हणजे 60 वर्ष जेव्हा निवृत्त होतात नोकरी करणारे लोक, तेवढंही वय झालं नव्हतं. त्यापेक्षा शरद पवार लहान होते. अशा वेळेला महाराष्ट्राचे एक मोठे संपादक निळूभाऊ खाडीलकर, ज्यांनी शरद पवारांना तेल लावलेला पहलवान अशी उपाधी दिलेली होती, जी दीर्घकाळ चालू राहिली, तेल लावलेला पहलवान. म्हणजे शरद पवार कोणाच्याही पकडीत येत नाहीत कुस्ती खेळताना आणि त्यांच्या अंगाला तेल लावलेलं असतं. त्यामुळे पकडायला गेलात तर तुमच्या हाताला तेल लागतं आणि शरद पवार अलगद निसटून जातात, अशा अर्थाने त्यांनी ते लिहिलेलं होतं. पण मला आठवतं 1994 मध्ये शरद पवारांच्या बद्दल निळूभाऊंनी केलेली जी कॉमेंट आहे ती मला फार महत्वाची वाटते. तेव्हा काय काय बोलले होते मला आठवत नाही. असंच उथळ काहीतरी बकवास बोललेले होते किंवा वाह्यात म्हणावं अशा स्वरूपाचं काहीतरी शरद पवारांनी केलेलं होतं. आणि तेव्हा चिडून आपल्या वडीलधाऱ्या वयाच्या अधिकारात निळूभाऊ खाडीलकरांनी शरद पवारांची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांच्या अग्रलेखाचा तो अग्रलेख मी जपून ठेवलाय माझ्याकडे. अजूनही त्या नवा काळच्या अंकाची प्रत आहे. शरद पवारांकडेही असेल, कारण त्या काळात सेव्ह केलं जात नव्हतं, कात्रणं काढून ठेवली जायची. त्या शरद पवारांचं जी काय एकूण गोतावळा आहे, त्यांनी आजपर्यंत जमून ठेवलेल्या कात्रणामध्ये शरद पवारांच्या संबंधित असलेला निळूभाऊंचा तो अग्रलेख आजही जपून ठेवलेला असेल. मला त्याचं शीर्षक आठवतं की भगवद्गीता सांगण्याचं वय झालेलं आहे. त्या वयामध्ये रासलीला कसल्या करता असं प्रदीर्घ शीर्षक निळूभाऊंच्या अग्रलेखाचं होतं. की तुमचं वय गरबा खेळणं आणि रासलीला करणं याचं नाहीये. कृष्ण तोच आहे, पण तो कोवळ्या वयामध्ये रासलीला करतो आणि प्रगल्भ वयामध्ये प्रौढ वयामध्ये भगवद्गीता सांगतो. हा एकाच कृष्णाचा दोन भागातला दोन चेहरे ते. आणि तेच निळूभाऊंनी शरद पवारांना कान पिचक्या दिल्यासारखं ऐकवलं होतं की आज तुम्ही महाराष्ट्रात एक प्रमुख मोठे नेते आहात आणि पोरकटपणा, थिल्लरपणा, छछोरगिरी करत काय बसलाय. गंभीरपणे राजकारण करा. महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय. त्या महाराष्ट्राची निराशा करू नका. तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे. ती छछोरगिरी करणं टपोरी पोरांसारखी तुम्हाला शोभत नाही, अशा अर्थाचा तो अग्रलेख. सवड मिळाली तर कधी तो अख्खा तुम्हाला मी वाचून दाखवीन. अतिशय मनन करण्यासारखा आहे, अभ्यास करण्यासारखा आहे. पण तिथेच तर शरद पवारांचं घोडं अडतं.
कुठल्याही गोष्टीला गंभीरपणे घेणं, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणं, यापेक्षा ठातूरमातूर काहीतरी बोलायचं, उडाणटप्पू कामं करायची आणि निसटून जायचं, ही जी काय शरद पवारांची राजकारणाची पद्धती गेल्या दीर्घकाळ राहिलेली आहे, त्यांनी त्यांचंही नुकसान झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातला एक गुणवान ज्येष्ठ नेता जेव्हा आपल्या गुणवत्तेची, कौशल्याची, बुद्धिमत्तेची अशी माती करून टाकतो, तेव्हा महाराष्ट्राचं सुद्धा नुकसान होत असतं. आणि म्हणून आज शरद पवार तर कृष्णाच्या भगवद्गीता सांगण्याच्या वयात नाहीत, तर भीष्म पितामहांच्या अतिशय वाढलेल्या वयात आहेत आणि तरी ते पोरकटासारखं बोलतात की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. म्हणजे काय, महाराष्ट्राला कुठे ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जाणार आहात तुम्ही? चेहरा मोहरा बदलणार म्हणजे काय? तुम्ही 4 वेळ मुख्यमंत्री होतात, 10 वर्ष युपीए मध्ये केंद्रीय मंत्री होता, वर्ष दीड वर्ष नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये केंद्रात मंत्री होता, सतत सत्तेत जवळ राहिलेला, संघटना तुमच्या हाताशी अनेकदा होती, बहुमताची संघटना होती, अल्पमताची होती, किंवा आघाडीच्या सत्तेची सूत्र तुमच्या हाती होती, तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे असं वाटलं नाही. तुमच्याच इच्छेवर आणि तुमच्या कलामुळे, पाठबळामुळे जे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी महाराष्ट्रात येऊ घातलेला तो नाणारचा प्रकल्प पिटाळून लावला, नंतर आणखी कुठला तरी प्रकल्प होऊ देणार नाही, अलीकडे वाढवण बंदर होऊ देणार नाही, देशातलं सर्वात मोठं व्यापारी बंदर, माल वाहतुकीचं बंदर महाराष्ट्रात होऊ घातले, त्याला अपशकून कोण करतायत? उद्धव ठाकरे. मग ते वाढवण बंदर, नाणार किंवा हे सगळे प्रकल्प हे काय महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नव्हते. मुंबईत अंतिम टप्प्यात आलेली जी मेट्रो रेल्वे होती, त्या मेट्रोच्या कारशेडला मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिला निर्णय म्हणून स्थगिती दिलेले उद्धव ठाकरे हे तुमच्या मदतीने आणि तुमच्या इच्छेमुळे मुख्यमंत्री झाले होते. तो मेट्रो प्रकल्प पुण्याचा असो, मुंबईचा किंवा आणखीन कुठलाही असो, महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी होता. तेव्हा शरद पवार साहेब तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? आणि म्हणून म्हटलं की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा अशी भाषा जेव्हा शरद पवार वापरतात, तेव्हा महाराष्ट्र कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायचं आणि जरा याचे केस असे का, त्याला काय तो तोंडाला मेकअप कर, काय काय असतं ना ते, मला त्यातले शब्द कळत नाही, ते ऐकलेत नुसते कुठेतरी. पावडर लावा, लिपस्टिक लावा आणि जे जे काय करतात, हेअरस्टाईल करा, असं काय महाराष्ट्राचं करायचं? हा शरद पवारांच्या डोक्यात घोळणारा विचार आहे का? नसेल तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा असं शरद पवार म्हणतात, तेव्हा लौकिक अर्थाने महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणं असा त्याचा अर्थ घेता येत नाही. जसा देशातल्या एकूण रस्ते वाहतूक, रस्ते बांधणी याचा चेहरा मोहरा मोदी सरकारमध्ये महत्वाचे अधिकार मिळाल्यानंतर नितीन गडकरीने भारतातल्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकला, त्याला चेहरा मोहरा बदलणं म्हणतात लौकिक अर्थाने. शरद पवारांनी असं काय केलं का? 91 साली ते मुख्यमंत्री असताना जेव्हा केंद्रात खुली अर्थव्यवस्था आली, तेव्हा एनरॉन प्रकल्प आणण्याचा जो काय उद्योग शरद पवारांनी केला, त्यातून दीर्घकाळ काय काय झालं आणि आजपर्यंत ती दाभोळ काय ती पॉवर कंपनी होऊ शकली नाही, सगळा घोळ होऊन बसला. हवा लवासा प्रकल्प हा सुद्धा पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारा प्रकल्प होता. पवार साहेब, त्याचं झालं काय? आपल्याकडे मराठीत म्हणतात ना की गणपती बनवायला गेला का मारुती बनवायला गेला आणि माकड झालं मूर्तिकाराचं, कारण त्याला मूर्ती बनवता येत नव्हती. शरद पवार जेव्हा चेहरा मोहरा बदलायची भाषा करतात, तेव्हा म्हणूनच भीती वाटते की करायला जातील एक आणि होणार भलतच.
महाराष्ट्रात शरद पवार आपला पक्ष जनतेने कौल दिलाय त्यामुळे विरोधी पक्षात बसणार असं म्हणत होते 2019 साली, आणि ते महाविकास आघाडी बनवायला गेले आणि महाराष्ट्राचा विकास ठप्प होऊन गेला. आता सुद्धा भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे म्हणतात की आमची सत्ता येऊ देच, आल्यावर पहिल्यांदा महायुतीने घेतलेले सगळे निर्णय धडाधड धडाधड रद्द करून टाकणार. याला चेहरा बदलण्याची भाषा बोलतात, याला चेहरा मोहरा बदलणार म्हणतात. केवळ उद्धव ठाकरे असं बोलतात म्हणूनच उद्धव ठाकरेंना महायुतीतून हाकून लावलं पाहिजे असं जर शरद पवार बोलले असते तर चेहरा मोहरा बदलणं या शब्दावर विश्वास ठेवता आला असता. पण उद्धव ठाकरेंच्या दसऱ्याच्या भाषणानंतर शरद पवारांनी अशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि तरीही शरद पवार जर चेहरा मोहरा महाराष्ट्राचा बदलायचा असं म्हणतात तेव्हा त्याचा आशय फक्त राजकीय बाजूने घेणं मला आवश्यक वाटतं. साधी सरळ गोष्ट आहे की महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प आणायचे, महाराष्ट्र संपन्न बनवायचा, महाराष्ट्राचा पायाभूत किंवा एकूण औद्योगिक आर्थिक चेहरा मोहरा बदलायचा असा कुठलाही विचार शरद पवारांच्या मनात असू शकत नाही, असू शकत नाही. त्यांच्या मनात आज जे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक विकृत आणि विद्रूप चेहरा झालेला आहे तो बदलायचा आहे. आणि तो बदलायचा म्हणजे आणखीनच विद्रूप आणि विकृत कसा होईल या दृष्टीने मात्र शरद पवार साहेब नक्की विचार करत असतील की हा चेहरा अजून विकृत कसा करता येईल जेणेकरून महाराष्ट्राकडे वळून बघायला सुद्धा लहान मुलापासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांना भीती वाटली पाहिजे इतका तो विद्रूप करून टाकायचा, विरूप करून टाकायचा असा काही विचार शरद पवारांच्या डोक्यात घोळतोय का? आणि शब्द लक्षात घ्या परत, चेहरा मोहरा. शरद पवार जेव्हा चेहरा मोहरा बदलायचा म्हणतात तेव्हा तो शब्द एकत्र वाचून चालत नाही, एकत्र समजून घेऊन चालत नाही. तिथे चेहरा आणि मोहरा हा वेगवेगळा वाचावा, समजून घ्यावा, ऐकावा लागतो. चेहरा उद्धव ठाकरे कधीपासून बसलेत, मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. अर्थात उद्धव ठाकरेंचं म्हणणं साफ आहे की त्यांचा चेहरा हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पेश केला पाहिजे आणि तरच मतं मिळू शकतील असं त्यांचं स्वप्न आहे, त्यांना खात्री आहे. पण शरद पवारांचा गट आणि काँग्रेस पक्ष यांना मात्र उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि नावावर मतं मिळू शकतील याची खात्री वाटत नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे गेले 2 महिने आपलं नाव निवडणुकीच्या आधीपासून मुख्यमंत्री पदाला घोषित करावं म्हणतायत, त्याकडे शरद पवार वळून बघायला तयार नाहीत, ढुंकून बघायला तयार नाहीत आणि साफ नकारही द्यायला तयार नाहीत. आणि इथे चेहरा मोहरा बदलायचा आहे असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा त्यातला चेहरा म्हणजे काय हे लक्षात घ्यायचंय. 2019च्या विधानसभा निकालानंतर मतदाराने आपल्याला झिडकारलं असताना सुद्धा सत्तेत बसण्यासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा पुढे आणला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो चेहरा चालणार नाही, तो चेहरा बदलायचा आहे असं आज शरद पवारांना सांगायचंय. 2019 मध्ये सत्तांतराचा जो प्रयोग केला त्यासाठी जो चेहरा वापरला होता तो चेहरा बदलायचा आहे असं शरद पवार सांगतायत. समजून घ्या, शरद पवारांचे शब्द तुम्हाला शब्दकोश किंवा व्यवहारात ज्या पद्धतीने वापरले जातात आणि त्याचे अर्थ सांगितले जातात त्याप्रमाणे शरद पवारांचे शब्द वक्तव्य समजून घेता येत नाहीत. म्हणूनच इथे चेहरा मोहरा बदलायचा आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असं शरद पवारांना म्हणायचं आहे हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या एकाच वक्तव्यातून शरद पवार सरळ सरळ सांगतायत की महाविकास आघाडीचा चेहरा बदलायचा आहे, मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलायचा आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हा महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल
असं शरद पवार सांगत आहेत. कळलं? आता मुद्दा बघा की चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे नको, किंवा उद्धव ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा चेहरा जर शरद पवारांना बदलायचा असेल तर चेहरा बदलायचा आहे असं शरद पवार बोलू शकले असे. पण शरद पवार तेवढं बोललेले नाहीत. त्यांनी काय सांगितलं हे लक्षात घ्या. शरद पवारांनी सांगितलंय की चेहरा मोहरा बदलायचा आहे. आता इथे मोहरा पण, मोहरा हा जो शब्द आहे तो वेगळा काढून समजून घ्यावा लागेल. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी आपलं मतदाराने नाकारलं असताना सुद्धा आपलं सत्तेचं राजकारण पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे हा मोहरा म्हणून शोधला. तो त्यांच्या आघाडी, काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीतून निवडून आलेला चेहरा नव्हता. त्या उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा महायुतीतून निवडून आला होता आणि मतदाराने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलं होतं. पण त्यांना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलं आणि उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी मोहरा बनवलं. आपल्या राजकारणाच्या पटावर इतरांना मोहरे बनवणं, असंच राजकारण शरद पवार गेली 6 दशकं खेळत आलेले आहेत. त्यांना नेहमी आपल्या राजकारणात मोहरे आणि प्यादे लागतात. गरज संपली की तो मोहरा मारून टाकायचा किंवा उचलून त्या बाजूच्या खोक्यात टाकायचा. प्यादा असेल तर मारून टाकायचं किंवा पुढे सरकवायचं, सोयीचं असेल तेव्हा पुढे सरकवायचं, अडचणीचं होईल तेव्हा त्याला मरू द्यायचं. हे शरद पवारांचं राजकारण झालेलं आहे, राहिलेलं आहे. आणि म्हणून शरद पवार जेव्हा चेहरा बनतात तेव्हा तो चेहरा मुख्यमंत्री पदाचा उद्धव नावाचा चेहरा असा घ्यायचा आणि नंतर मोहरा बदलावा लागेल. याचा अर्थ उद्धव ठाकरे हे आता आगामी राजकारणामध्ये, विधानसभेचे निकाल लागल्यानंतरच्या राजकारणामध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुका चालू असतानाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हा आता मोहरा म्हणून उपयोगाचा राहिलेला नाही. उद्धव ठाकरे नावाचा मोहरा देवेंद्र फडणवीस नावाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने सहजगत्या त्याचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या भावी राजकारणामध्ये मोहरा म्हणून सुद्धा वापरता येणार नाही, हे शरद पवार सांगत आहेत. समझने वालों को इशारा काफी होता है. ज्याला समजून घ्यायचंय त्याला आधी शरद पवार समजावा लागतो आणि शरद पवार समजला की शरद पवारांचे डावपेच समजायला लागतात. त्यासाठी सामनाचा संपादक होण्याची गरज नसते आणि सामनाचा संपादक झालात तर तुम्हीच शरद पवारांचा मोहरा आणि प्याद होऊन जात असता. आणि म्हणून शरद पवार जेव्हा म्हणतात की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा आणि मोहरा बदलायचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजचा चेहरा आणि मोहरा म्हणजे काय? एका बाजूला 3 पक्षांची महायुती आणि दुसऱ्या बाजूला 3 पक्षांची महाविकास आघाडी. त्यामध्ये एक पक्ष अखंड आहे, काँग्रेस भाजप हे अखंड पक्ष आहे. तर उरलेले जे 2-2 पक्ष आहेत ते मूळच्या पक्षाची 2 शकलं किंवा 2 तुकडे आहेत. तेव्हा हे जे वरकरणी 6 पक्षात विभागलं गेलेलं राजकारण दिसतं, तोच महाराष्ट्राच्या राजकारणाचा, सत्तेच्या राजकारणाचा, निवडणुकीच्या राजकारणाचा चेहरा आणि मोहरा आहे. आणि तो चेहरा मोहरा शरद पवारांना बदलायचा आहे. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुठेही स्थान उरलेलं नाही. आगामी राजकारणात निवडणुका होण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या निकालानंतर आपण जे राजकारण करू इच्छितो आहोत त्यामध्ये उद्धव ठाकरे हा मोहरा सुद्धा नाही, चेहरा तर सोडूनच द्या. त्यामुळे नवा चेहरा आणि त्यासाठी नवा मोहरा शरद पवारांना हवा आहे. अर्थ कळतोय मित्रांनो? चेहरा मोहरा वरकरणी शब्द नुसते घेतले तर त्याचा आशय लागत नाही पवारांच्या संदर्भात. किंवा शरद पवार
जर म्हणत असतील की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तो भौगोलिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय असा नाहीये. महाराष्ट्राच्या सत्ता आणि निवडणूक राजकारणाचा चेहरा मोहरा शरद पवारांना बदलायचा आहे. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुठलंही स्थान नाही, असंच शरद पवार आपल्या पद्धतीत सांगत आहेत, समजावत आहेत. आपण ते समजून घेणार की नाही हा विषय आपला आहे. शरद पवार कधी उलगडून सांगत नाही, 5-7 वर्षानंतर सांगतात, मी तेव्हा म्हणालो त्याचा अर्थ असा होता. 2014 मध्ये परस्पर भाजपला पाठिंबा का दिला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत, म्हणून सगळ्यात मोठा असलेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. 5 वर्षानंतर 2019चे निकाल लागल्यानंतर शरद पवार सांगतात, भाजप आणि शिवसेना यांच्यातली दुफडी वाढावी, त्यांनी एकमेकांचा द्वेष करावा म्हणून आपण केलेली ती खेळी होती. 14 मध्ये ते सांगतात मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत म्हणून हे केलं. आणि 5 वर्षांनी सांगतात त्यांच्यामध्ये आपसात बेबनाव निर्माण व्हावा, शत्रुत्व निर्माण व्हावं म्हणून बिब्बा घातला होता. जेव्हा शरद पवार समजून घेणं खरंच अवघड आहे. आणि म्हणून शरद पवारांनी उच्चारलेले शब्द सुद्धा योग्य परिस्थितीमध्ये आणि परीक्षेमध्ये समजून घेणं अगत्याचं असतं. शरद पवार जेव्हा म्हणतात चेहरा मोहरा बदलायचा आहे, तेव्हा साधा सरळ अर्थ आहे की विधानसभाच्या निवडणुका होत आणि निकाल लागोत उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. आणि जे काय डावपेच खेळायचे त्यामध्ये उद्धव ठाकरे हा माझ्यासाठी मोहरा सुद्धा नाही. मित्रांनो, जर आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.